आज आपण जे प्रॉब्लेम पाहणार आहोत इंडायसेसमधून, त्याच्यातून इंडायसेसचे बरेचसे आपले जे काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होणार आहेत. आणि इंडायसेसमधलं कोणतं पण प्रॉब्लेम जे स्कॉलरशिपसाठी 7th स्टँडर्डसाठी येणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण राहणार नाही, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम घेतलेला आहे आपण आज. तर आपण ते प्रॉब्लेम पाहूया. हे बघा, ह्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये 4x+1 मल्टिप्लाय 8x-1 अपॉन 32x-2x-3 इज इक्वल टू 63. तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, जो बेस आहे, जे नंबर आहेत 4, 8, 32, हे जे नंबर आहेत 4, 8, 32 आणि 16, यांचा बेस जो आहे तो आपल्याला 2 करायचा आहे. बेस 2 बेस सगळ्यांचा कॉमन करणं गरजेचं आहे ह्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये. तर जे 4 आहे ते आपण असं लिहू शकतो 2चा स्क्वेअर. 8 आहे ते आपण लिहू शकतो 2चा क्यूब. 32 आपण लिहू शकतो 2^5. आणि जे 16 आहे ते लिहू शकतो आपण 2^4. ओके, तर आपण लिहूया 2 स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू x+1 मल्टिप्लाय 2^3 ब्रॅकेट रेस टू x-1 अपॉन 2^5 रेस टू 2x-3 इज इक्वल टू 2^4. आता इथे एक फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. फॉर्म्युला वापरायचा आहे a^m ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल टू a^m मल्टिप्लायर. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला आपल्याला कुठं वापरायचा आहे? इथं वापरायचा आहे, इथं वापरायचा आहे आणि इथं पण वापरायचं आहे. हे बघा, दिस विल बिकम 2^2x+2. आता ज्यावेळेस आपण ब्रॅकेट एक्सप्रेशनला ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळेस ते फक्त पहिल्या व्हेरिएबलला न मल्टिप्लाय होता पूर्ण याला मल्टिप्लाय होतं. मल्टिप्लाय 2^3x-3 अपॉन 2^5 2 हे बघा, इथं याला मल्टिप्लाय केलं आहे आपण, हे 5 2 केलेलं आहे आणि हे 5 3 केलेलं आहे. हा 2 याला केला आहे, 2 इथं केलेला आहे, 3 इथं केलं आहे, इथं केलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे. तर हे असं होणार आहे 2^10x-15 इज इक्वल टू 2^4. आता ज्यावेळेस आपण दोन आपल्याला दिलेले आहेत, दोघांचा बेस सारखा दिलेला आहे, इथं 2 आणि त्यांचे जे एक्सपोनंट आहेत त्यांच्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत. a^m मल्टिप्लाय a^n इज इक्वल टू a^m प्लस n. हा फॉर्म्युला आपण इथं वापरणार आहोत. तर हे असं होणार आहे, जो बेस आहे a त्याला आपण इथं 2 म्हणलेला आहे, तर 2^2x+2 प्लस 3x-3 अपॉन 2^10x-15
इज इक्वल टू 2⁴. तर आपण हे सॉल्व करून घेऊया. दिस विल बिकम 2⁴ हे बघा इथे 2x + 3x. 2x + 3x will become 5x and +2 -3 +2 -3 +2 -3 will become -1. So this will become -1 upon 2⁻10x - 15 is equal to 2⁴. इथं आपल्याला जागा कमी पडते, त्याच्यामुळे आपण थोडंसं हे प्रॉब्लेम रिसाईज करून घेऊया. त्याच्यानंतर पुढं पाहूया की इथं डिव्हिजन आली. डिव्हिजनसाठी आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो पहा, a⁻m upon a⁻n is equal to a⁻m - n. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, इथं वापरायचा आहे. सो दिस विल बिकम 2⁵x - 1 ब्रॅकेट -10x - 15 is equal to 2⁴. ज्यावेळेस आपण हे दोन ब्रॅकेट, ज्यावेळेस आपण हे ब्रॅकेट ओपन करणार त्यावेळेस काय होणार पहा, 5x - 1 -10x, जे आतलं जे साईन आहे त्याला पण हा मायनस मल्टिप्लाय होत असतो. हा दिस मायनस विल बिकम प्लस 15. when we solve this, 5x - 10x, 5x - 10x -5x, and -1 + 15 + 14. okay, this will -5x + 14. 2⁻5x + 14 is equal to 2⁴. आता पहा तुम्ही याच्यामध्ये जो आपला बेस आहे, हा जो बेस 2 आहे, आणि हा जो आहे तो एक्सपोनंट. ज्यावेळेस बेस सारखे होतात त्यावेळेस एक्सपोनंट पण इक्वल होतात. दॅट मीन्स -5x + 14 is equal to 4. when we solve this, -5x is equal to 4 - 14 -5x जागा कमी पडते आहे, थोडंसं आपण रिसाईज करू. -5x + 14 is equal to 4 -5x is equal to -4 - 14. -5x is equal to -10 and x is equal to -10 upon 5 -5. This will become 2. So our answer is x is equal to 2. अशा पद्धतीने आपण इंडायसेसचे अनेक प्रॉब्लेम ह्याच पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.